नमस्कार, मी सोनाली घर संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते। तर थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज कुठे जातोय असं। तर सुट्ट्या संपत आल्या म्हणजे ऑलमोस्ट संपले। आता उद्यापासून स्कूल सुरू होणार आहे आणि आधीचं असं म्हणणं होतं, असं डिमांड होतं की माझा सुट्टीचा आज शेवटचा दिवस आहे, ते काहीतरी स्पेशल करूया म्हणून। तर त्याला मिसळ खायची होती। तसं मी मध्यंतरी 1-2दा घरी बनवली होती सुट्ट्यांमध्ये, पण त्याला बाहेर खायचं होतं आज। तर आम्ही आलो इथे विठ्ठला म्हणून एक मिसळ पॉईंट आहे नाशिकला, तिथे सुरुवातीलाच त्यांनी इथे एक बर्ड पार्कही बनवलेलं आहे छोटंसं लहान मुलांसाठी। तर याआधी आम्ही तिथे जाऊन आलेलो होतो, आता आम्ही डायरेक्टली मिसळच्याच ठिकाणी आलो। इथे सुरुवातीला एंट्रन्सला खूप छान असं तुळशीचं हे वृंदावन त्यांनी ठेवलेलं आहे आणि असं वाटतं इथे गेल्यावर की आपण पंढरपूरलाच आलेलो आहेत। ह्या विठ्ठल रुक्माईच्या मूर्त्या त्यांनी ठेवलेल्या आहेत तिथे। भरपूर जण तिथे फोटोज वगैरे काढत होते आणि आतमध्ये हे टाळ आणि मृदुंग होता, वीणा होतं। खूप छान असं त्यांनी हे डेकोरेट केलेलं आहे आणि इथल्या ॲम्बियन्सबद्दल तर बोलायलाच नको। तुम्ही बघू शकता, आज सुट्टीचा दिवस होता तर खूप गर्दी होती। आम्हाला जेवणाला म्हणजे तरी आमचा नंबर लागायला 1 ते 1.5 तास त्यांनी सांगितलं होतं। तोपर्यंत म्हटलं इथे थोडंसं फिरूयात बाहेर, अजून आणखीन काय काय आहे ते बघूयात। आम्ही तसं आलेलो होतो याआधी एकदा, पण आता भरपूर दिवस झाले आणि आधीला इथे जायचं होतं। तसे भरपूर असे पॉईंट आहेत, पण तो सुरुवातीला विठ्ठलाच बोलला। म्हटलं ठीक आहे, मग जाऊयात तिकडे। इथे दादा खूप छान असं स्केच बनवत होते, एक 15 मिनटात ते स्केच बनवून तयार करत होते। इथे अशा ह्या पेड राईड्स पण आहेत, घोडा आहे आणि उंट आहे आणि ह्या अशा छोट्या कारही आहेत लहान मुलांसाठी। या ठिकाणी तुम्हाला एक रिलॅक्सेशनसाठी किंवा स्पा म्हणूया आपण त्याला, ते तुम्ही बघू शकता। इथे ह्या आजी कास्य थाळीचं मसाज घेत होत्या आणि हे फिश स्पा सुरू आहे आणि ह्या बॉडी रिलॅक्सेशन किंवा मसाजसाठी ते चेअर असतात। स्पेशली हा जो कास्य थाळीचा जो मसाज आहे तो सगळ्यांसाठीच खूप चांगला असतो। आपण त्याच्यामुळे काय होतं, एक प्रकारे बॉडी आपली डिटॉक्स होते। तर आपण घरी एखादी काशाची वाटी वगैरे घेऊन आपण घरीही करू शकतो। इकडे ही लहानशी क्यूटशी दीदी खूप छान असं डान्स करत होती, म्हणजे व्हिडिओ बनवत होती ती। तर तिच्या स्टेप्सवरनं तुमच्या लक्षात आलं असेल ती कुठल्या गाण्यावर डान्स करते, ते मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही ती कुठल्या गाण्यावर डान्स करते ते। इतरही भरपूर अशा ॲक्टिव्हिटीज किंवा मग गेम्स वगैरे आहेत तिथे लहान मुलांसाठी। आणि 1 डे पिकनिक स्पॉट म्हणून तर खूप छान आहे ही जागा। त्यांनी मिसळसाठी सिटिंग अरेंजमेंट पण खूप छान असे केलेले आहेत। आता पावसाचे दिवस आहेत म्हणून एरवी तुम्ही आंब्याच्या झाडाखाली बसून मिसळचा आस्वाद घेऊ शकता। एक प्रकारचा वनभोजन केल्याचा आपल्याला फील येतो। हे क्रिकेटसाठी त्यांनी छोटंसं टर्फही बनवलं आहे तिथे आतमध्ये। आणखीनही बरेचसे असे मिसळचे स्पॉट आहे तिथे नाशिकमध्ये। तर तुम्हाला जर का ते बघायला आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा। आपण एक सिरीज आणूयात त्यांची, आणि ज्यांना कोणाला नाशिकमधून असतील आणि इतरही काही ठिकाणं माहिती असतील तर तेही मला कमेंट करून सजेस्ट करा। तर तेही आपण कवर करण्याचा प्रयत्न करू। इथे तुम्हाला टॅटू स्टुडिओ देखील बघायला मिळेल। तर तो लहान मुलगा होता एक आधीच्या वयाचा, त्याच्या हातावर ते टेम्पररी टॅटू काढत होते। 1-2 दिवसांनी जाईल तो निघून आणि मलाही माझा टॅटू त्यांना दाखवायचा होता, कारण मी हा त्यांच्याकडनंच बनवून घेतला होता। तर त्याचा कलर खूप जास्त लाईट झालेला आहे 4 ते 6 महिन्यातच। तर म्हणून मग मी त्यांना विचारत होते की यात परत आपल्याला कलर वगैरे ॲड करता येईल का म्हणून। तर त्या दादांचं म्हणणं होतं की करतानाच मी खूप काळजीपूर्वक केलं होतं, कारण आपला हा जो हाताचा भाग असतो, म्हणजे स्पेशली माझा खूप असे व्हेन्स असे वर आलेले खूप व्हिजिबल आहेत। तर तो दादा म्हणत होता की बनवतानाच मी खूप हळूवार हाताने बनवलं होतं, कारण मला ब्लडही आलं होतं त्यावेळेला। तर ते बोलले की आता याच्यावर तुम्ही काही करू नका, थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होईल ते तुमच्यासाठी। तर हवं तर तुम्ही दुसरीकडे हातावर टॅटू बनवू शकता, मी त्याची तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो, पण याच्यावर काही नका करू आता। मग सध्या तरी मला आता काही बनवायचं नव्हतं आणि आमचं नावही आता अनाऊन्स झालं होतं, नंबर लागला होता। तर ही एवढी अशी गर्दी होती रविवारी, आणि ही गर्दी बघून मला खरंच आता विश्वास बसला। नाशिककर जे म्हणतात की रविवार म्हणजे मिसळवार, ह्या वाक्याचा मला आज अनुभव आला।
कारण 1 ते 1.5 तासांच्या वेटिंगनंतर आमचा नंबर लागला होता आणि खूप भूक लागली होती. तर शूट करायला आधी मी विसरले, मग नंतर हे थोडंसं शूट केलं. आणि मिसळची टेस्टही तिथल्या छान होती. पण मला कुठेतरी असं जाणवलं की रविवारी जर का तुम्ही येणार असाल तर सकाळी लवकर या, कारण दुपारी खूप जास्त गर्दी होते. आणि मला लास्ट टाईमपेक्षा आजची मिसळ थोडी म्हणजे फरक वाटला टेस्टमध्ये. तर तुम्ही जर का लेट आले तर तुम्हाला क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करायला लागेल, किंवा मग ऑड डेला या. पण एरवी तिथली मिसळ खूप छान असते. आणि हे तिथलं बाहेरचं वातावरण मी तुम्हाला दाखवते, खूप छान झालेलं होतं आणि खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे आजूबाजूचं. आणि आता उद्यापासून आधीचं स्कूल सुरू होतं आहे, तर त्याच्यासाठी थोडं त्याचं सामान घ्यायचं होतं. त्याला क्लासला जायला कपडे वगैरे, आणि त्याला टॅनिंगचा खूप इश्यू आहे हातांना. तर मी फुल स्लीव्जमध्ये बघत होती, पण आधीला फुल स्लीव्ज तर हवा होता, पण मग कॉलर हवं होतं वर, आणि इथे कॉलरवाले नव्हते. आणि आणखीनही बरेचसे सामान, त्याला शूज वगैरे घ्यायचे होते, स्पोर्ट्स शूज, स्कूलसाठीचे शूज, आणि असे क्रॉप्स वगैरे असे घ्यायचं होतं. त्याला त्याच्या अकॅडमीच्या सरांनी एक शूज सजेस्ट केले होते. तर त्याची चौकशी आम्ही मॉलला आणि बाहेर लोकल मार्केटलाही केली, पण मला ते खूप ओव्हर प्राईस वाटले. तर त्या एका शूजच्या किमतीत त्याला इथे म्हणजे ते स्कूल शूज पण बसले आणि क्रॉप्स पण बसले. म्हणजे ओव्हर प्राईस होते, पण मग ते तेवढे टिकलेही असते. पण सध्या त्याला 2-3 पेर घ्यायचे होते, म्हणून म्हटलं बघू दिवाळीनंतर घेऊ ते. आता सध्याला मग इथून घेतले आहे मी त्याच्यासाठी शूज घेतले स्पोर्टचे, आणि स्कूल शूज पण घेतले, आणि क्रॉप्स तेही घेतले क्लासला वगैरे जायला. आणि आहो पण त्यांच्यासाठी फॉर्मलवर घालायला बघत होते तिकडे. तर तोपर्यंत मी आधीचे शूज त्याला घालून चेक करून घेत होते, चालून वगैरे दाखवू असं. आणि लेडीजसाठी तिथे भरपूर असं खूप छान कलेक्शन होतं, पण सध्या तरी मला काही घ्यायचं नव्हतं. आता आहेत माझ्याकडे. तर माझं असं आहे की मला कुठे फुल मिरर दिसलं की काढ फोन, घे सेल्फी. ही कुर्त्यावर का? हे सुरूच छान असतं. वाटेल मग त्याच्यापेक्षा. अजून एक दिसायला दाखवू चांगलं कुर्त्यावर ज्या नाही, बघू. नाही, नाही. मला फॉर्मलसाठीच द्या तुम्ही. फॉर्मलसाठी ती बेस्ट आहे. याच्यात कलर ही सूट आपला शर्ट इन करून वापरू. यस 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 100. याच्यातलाच कलर आहे का तो? सेम टू सेम. हा थोडा रिच वाटतो बाबा. कोणता ब्ल्यू ना? हा ब्ल्यू. आणि हा तुम्ही आता वापरताय ना जस्ट. तिथून आम्ही लेन्स कार्डला गेलो. ऑनसाठी गॉगल घ्यायचा होता, पण बाहेर खूप जोरात पाऊस सुरू झाला आणि संध्याकाळी होत आली होती. खूप लेट झालं होतं आम्हाला. मग तिथे आम्ही फक्त बघून घेतलं, नंतर येऊ म्हटलं एखाद्या दिवशी वेळ काढून. तर घरी आल्यावर मी आधी हातपाय वगैरे धुवून दिवे लावून घेतले देवासमोर. आणि आता सध्या मी रामायण वाचायला घेतलं आहे. तर संध्याकाळी मी एक दिवे लावण्याच्या वेळेला पूजा झाल्यावर संध्याकाळची एक 5 पानं वाचूनच घेते. वेळ नसेल तर 5 ओळी तरी वाचून घेते. तर ते रामायण मला अहोंनी ॲनिव्हर्सरीला गिफ्ट दिलं होतं, आणि वाचून झाल्यावर मी त्याला एखाद्या ड्रॉवरमध्ये ठेवून देते. तर आज मला काढायला तेवढा वेळ नव्हता म्हटलं, आणि शिवलीलामृत वरच होतं. तर त्याचा मी 11वा अध्याय वाचून घेतला, कारण स्वयंपाकही करायचा होता. आणि सध्या लाईटही जाते आता इकडे पाऊस सुरू झाला की. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग आधीचा आज स्कूलचा पहिला दिवस होता, तर तो सकाळी लवकर उठला आणि देवासमोर दिवा लावून घेतला त्याने. हनुमान चालीसाचा पाठ करून आणि सूर्यनारायणाला पाणी घालूनच तो स्कूलसाठी निघतो. फक्त सुट्ट्यांमध्ये थोडंसं त्याचं रुटीन डिस्टर्ब झालं होतं, कारण सकाळी थोडं लेट उठणं होत होतं. तर ही हनुमान चालीसा तो त्याच्यासोबतच ठेवतो त्याच्या बॅगेत. फक्त सुट्ट्यांमध्ये आता वर काढलं होतं ते. रात्रभर पाऊस सुरू असल्यामुळे वातावरणात खूप जास्त गारवा होता आज, तर म्हणून त्याने ते जॅकेट वेअर केलं होतं त्याचं स्कूलचं. त्याचं वेळेवर आवरून झालं होतं, पण बसलाच थोडा उशीर झाला, कारण पहिला दिवस असल्यामुळे मुलं थोडं उठायला प्रॉब्लेम येतो मुलांना. त्याला सोडवायला गेले होते खाली. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.